बालमित्रांनो, मागच्या पाठामध्ये परिसर भाग 2 मध्ये आपण संतांची कामगिरी या धड्याचा अभ्यास केलेला होता. संतांचा शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कामी खूप उपयोग झाला. त्यांच्या विचारांमुळे शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यात मदत झाली. आता आपण पुढचा धडा बघणार आहोत. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, की या काळामध्ये भोसल्यांच्या शिवरायांचे जे पूर्वज होते ते कोण होते आणि त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने उभी केली याचं विवेचन आपण आता बघणार आहोत. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळ धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे, या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. हे मराठे सरदार होते कसे? काटक होते, शूर होते, धाडसी होते, एकनिष्ठ असे होते, स्वामीनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना अभिमान वाटे. त्यांचं वर्णन करायचं झालं तर असं केलं जातं की हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठी जवान घोड्यावर मान टाकून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठा सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीला ठेवे, त्याला सरदारकी देई, कधी कधी त्याला जहागिरी म्हणून परगणे किंवा बक्षीस म्हणून इनाम मिळे. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मराठा सरदार होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने नावं घेतली तर सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधवे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यामध्ये सख्य नव्हतं, प्रेम नव्हतं, एकोपा नव्हता. ते एकमेकांचे हाडवैरी होते. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावं ही दृष्टी, ही समजच त्यांना नव्हती आणि त्यामुळे त्यांचं शौर्य, त्यांची ताकद ही परक्यांच्या उपयोगी पडत होती. असं असलं तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली आणि त्यामुळे अनेक पराक्रमी वीर निर्माण झाले. मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्य जिवंत ठेवलं आणि याच घराण्यांपैकी वेरूळचे घराणे हे एक मोठे पराक्रमी घराणे म्हणून निर्माण झाले, पुढे आले. आता एक छोटीशी या संदर्भात मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीमध्ये एका मंदिरासंदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे. ते मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे घृष्णेश्वर मंदिर. जवळजवळ 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. वेरूळच्या लेण्यातील हे घृष्णेश्वर मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि शिवकालीन असं होतं, महान दैवत होतं ते. परंतु ते आता मंदिर खूप जुनं झाल्याने मोडकळीला आलेलं होतं. मंदिराला भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारी सुद्धा ते मंदिर सोडून निघून गेला होता. येणारे जाणारे जे भक्त होते ते नुसतं वाईट वाटल्यासारखं हळहळत होते, उसासे घेत होते. कोण बरं या मंदिराची डागडुजी करेल, कोणीतरी ही केली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि काही दिवसातच एक शिवभक्त आपल्या सोबत काही गडी माणसं घेऊन त्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी आला. हा जो शिवभक्त होता तो नित्यनेमाने येई, पिंडीवर बेलफूल वाहाई आणि हात जोडून आपल्या मनातलं जे काय आहे ते शिवाला सांगत असे. मग त्याने आपल्या गडी माणसांकडून सगळ्या त्या पडक्या भिंती होत्या त्या नीट केल्या, मंदिराची व्यवस्था केली, मंदिराचा जीर्णोद्धार केला, मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले आणि गेलेलं त्या मंदिराचं जे वैभव होतं ते वैभव परत आणलं. हे कोणी केलं असेल? कोण होते हे शिवभक्त? तर ते होते मालोजी भोसले. वेरूळचे पाटील मालोजी भोसले हे मोठे शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे बंधू होते आणि या बाबाजी भोसल्यांची ही मुलं होती. मालोजी आणि विठोजी हे कर्तबगार होते, पराक्रमी होते, शूर होते. त्यांच्या पदरी सुद्धा अनेक मराठे सरदार होते, सगळे हत्यारबंद होते. दौलताबाद ही निजामशहाची त्यावेळची जी राजधानी होती, तिथे मलिक अंबर नावाचा एक त्याचा वजीर होता आणि त्या
मलिक अंबरने या वेरूळच्या भोसल्यांच्या पराक्रमाबाबत निजामशाच्या कानावर त्यांची स्तुती केली की हे पराक्रमी आहेत, यांना तुम्ही आपण आपल्या पदरी घेऊयात. आणि म्हणून त्यांना मालोजी राजांना निजामशहाने आमंत्रण दिलं आणि पुणे आणि सुप या परगण्यांची त्यांना जहागिरी दिली. आणि भोसल्यांच्या घरी आता वैभव आलं. या उमाबाई, मालोजी राजांचा उमाबाईंची विवाह झाला. फलटणच्या निंबाळकर घराण्यातील त्या होत्या. त्यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव होतं शहाजी, दुसऱ्याचं नाव होतं शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना मालोजी राजे हे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा सांभाळ केला. शहाजीसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजी राजांनी स्वीकारली. लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक पराक्रमी, शूर असे सरदार होते. भरपूर त्यांच्याकडे फौजपाटा होता. दरबारामध्ये त्यांना निजामशाहकडे मोठा मान होता. आणि अशा प्रकारे त्यांचा शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये त्यांनी साजरा केला. आणि जिजाबाई या भोसले कुळाच्या लक्ष्मी झाल्या. या तुमच्या समोरच्या फोटोमध्ये तुम्ही बघत असाल, हा फोटो आहे शहाजीराजांचा. त्या फोटोवरून तुमच्या लक्षात येत असेल की किती राजबिंड व्यक्तिमत्व ते दिसतंय. शूर, पराक्रमी, कमरेला तलवार आहे. आणि अशा प्रकारे यांनी निजामशाहीमध्ये त्यांना निजामशहाने जहागिरी दिलेली होती. विजापूरचा आदिलशाह त्याला येऊन जेव्हा मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर आणि शहाजीराजे हे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. ही जी लढाई झाली अहमदनगरची भातवाडी, ही त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या लढाईमध्ये शरीफजी जे आहेत शहाजीराजांचे बंधू हे मारले गेले. शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला आणि त्यामुळे त्यांचा लौकिक वाढला, त्यांना मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली. पण जो त्यांचा सोबती होता मलिक अंबरनी त्यांना जो पाठिंबा दिलेला होता त्याला मात्र त्यांचा आता ह्या नावलौकिक जो वाढलेला होता तो खटकला आणि त्यांच्यात ते तेढ निर्माण झाली. त्याच्याबद्दल त्यांना फार असूया निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये वितुष्ट आला. म्हणून शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहला जाऊन मिळाले. आदिलशाहकडे येताच आदिलशाहने सुद्धा त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. आणि तिथे मलिक अंबर हा मरण पावलेला होता नुकताच आणि त्याचा मुलगा फतेह खान यांनी सूत्र हाती घेतलेली होती. तो वजीर झालेला होता, तो कारस्थानी होता आणि त्यामुळे साहजिकच निजामशाहीला उतरती कळा आलेली होती. मुघलांच्या स्वाऱ्या तर एका पाठोपाठ एक चालू होत्या, त्यामुळे धोका वाढलेला होता. आणि त्यातून निजामशाहीला सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांना परत येण्यासाठी साकडं घातलं आणि शहाजीराजे हे परत निजामशाही सोडून आदिलशाही सोडून पुन्हा निजामशाहीमध्ये परत आले. अशा प्रकारे शहाजीराजांचा हा धामधुमीचा काळ होता. आणि इथून पुढे आपण बघणार आहोत की असाच पराक्रम त्यांच्या पुत्रामध्ये कसा उतरला. म्हणजेच तो पुत्र म्हणजेच शिवाजी महाराज होते आणि त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ कशा प्रकारे रोवली हे आपण पुढच्या पाठात पाहूयात. धन्यवाद.